श्रोते हो नमस्कार, मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। श्री शिवलीलामृत अध्याय 12 बहुलेची व भस्मासुराची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते। तेथे राहणारे विदुर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्याभिचारी होते। विदुरेच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच योनीमध्ये टाकले। विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहानभुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच रूपात भटकू लागला। विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते। एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली, तेव्हा पुराणिक बुवांनी व्याभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली। तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्ये सांगितली व त्यांच्या चरणांवर पडून यातून सोडवा असे विनविले। बुवांनी तिला नमःशिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या। त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली। भक्तीने पवित्र झाली। शंकराने तिला शिवलोकी नेले। तेथे तिने उमा महेश्वर स्तुती केली। त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली। त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाचरूपी भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकून तिने त्याचा उद्धार केला। सूत पुढे म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला। त्यापासून तो असुर उत्पन्न झाला। त्याचे त्यांनी भस्मासुर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितले। ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे, म्हणून त्याने शंकरांकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला। सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला। त्यामुळे तो उन्मत्त झाला। त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला। त्याने भूलोकी थैमान घातले। तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली। त्याने त्यांना कैलासावर नेले। तेवढ्यात भस्मासुर तेथे आला। शंकराच्या मस्तकी हात ठेवण्याच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वीचा कुलाचार म्हणून स्वतःबरोबर नाचण्यास सांगितले। ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्याच डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले। अशी ही शिवलीलामृत अध्याय 12 मधील बहुलेची व भस्मासुराची कथा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। श्रोते हो, आपल्याला माझे व्हिडिओ, माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।